नमस्कार, मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी सरबतांचा व्हिडिओ करते आहे. त्याच्यातला हा दुसरा भाग मी करते आहे सरबतांच्या व्हिडिओमधला. आज आपण 3 सरबत बघणार आहोत. एक तर कच्च्या कैरीचं सरबत, दुसरं उकडून कैरीचं पन्हं आणि तिसरं आहे गूळ आणि लिंबू म्हणजे जागरी लेमन सरबत. असे 3 सरबतं दाखवणार आहे. त्याला काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे ते आपण प्रथम बघूया. हे बघा, याला लागणार आहे पुदिन्याची पानं धुवून घेतलेली आहे. हा गूळ लागणार आहे. नंतर लिंबाचे तुकडे करून घेतलेत, काही लिंबाच्या स्लाईस आहेत. नंतर उकडलेल्या कैरीचं पल्प आहे आणि ही कच्ची कैरी किसून घेतली आहे. त्याच्यात थोडंसं आल्याचा किसून घेतलं आहे आलं. नंतर प्रथम मी कच्च्या कैरीचं सरबत करते. त्याच्यासाठी थोडासा पुदिना घेते आहे, पुदिन्याची 4-5 पानं. नंतर आपल्याला लागणार आहे कैरी त्याच्यामध्ये मी आलं थोडंसं किसून घेतलं आहे. हे आपण थोडंसं कुटून घेऊया, म्हणजे थोडंसं त्याचा अर्क उतरेल कैरीचा आणि पुदिन्याचा. आता ह्याच्यामध्ये थोडासा बर्फ घालून घेऊया. मग आपल्याला लागणार आहे गूळ. मी इथे गूळ घालते, साखरही घालू शकता तुम्ही. तुमच्या प्रमाणात गूळ आणि साखर घालायची. मग लागणार आहे आपल्याला जिरे पावडर थोडीशी. ही मिंट पावडर आहे थोडीशी. मिंट पावडर म्हणजे पोलोचं मिंट मिळतं ना गोळ्या, त्याच्या मी क्रश करून घेतलेलं आहे. आणि हे काला नमक थोडंसं टाकायचं आहे. हे थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने केलं तरी चालेल. त्याच्यामध्ये थंड पाणी टाकायचं. बघा, थोडंसं आता मिक्स करून घेऊया. कैरीचं सरबत, कैरी मी किसून घेतली आहे, ती किसून मी वापरली आहे. पण तुम्ही कच्ची कैरी किसून तुम्ही त्याचा पल्प करूनही टाकू शकता. ते जास्त इझी होईल, तेही करू शकता. आणि मी गूळ टाकला आहे. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर टाकू शकता. बाकी असंच करायचं आहे ते. आता हे बघा, बर्फ घालून थंड सरबत पहिला छान आहे. आपण थोडंसं पुदिना टाकूया. हे झालं कच्च्या कैरीचं सरबत. कैरी उकडून त्याचा पल्प केलेला आहे. उकडलेला कैरीचा पल्प आहे हा. त्याचा आपण सरबत करतो आहे, पन्हं म्हणतो आपण त्याला. आता आधी थोडा बर्फ टाकून घेऊया. मग हा जो उकडलेला कैरीचा पल्प आहे तो टाकून घेऊया. मग आपल्याला लागणार आहे साखर. तर मी हे साखर घालून करते, गूळ घालूनही करू शकता. थोडंसं ढवळून घेऊया. हे थोडंसं ढवळून आता आपल्याला त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची थोडीशी. थोडंसं काळं मीठ आणि थोडीशी जिरा पावडर असं टाकून पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे. हा की पल्प आहे ना, तो चांगला मिक्स झाला पाहिजे. परत एकदा आपल्याला बर्फाचे खडे ठेवायचे त्याच्यावरती. हे झालं कच्च्या पिकलेल्या कैरीचं पन्हं. बघा, आता आज लेमन जागरी सूप करते मी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लेमनच्या फोडी, नंतर थोडंसं पुदिना. हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं, क्रश करून घ्यायचं थोडं. हे बघा, चांगलं क्रश करून घेतलं म्हणजे पुदिनाचा स्वाद छान लागतो तो. आता ह्याच्यामध्ये बर्फाचे खडे टाकते आहे. तर थोडंसं ढवळून घेऊया.
आता त्याच्यामध्ये जिरं पावडर, काळं मीठ आणि थोडंसं मीठ असं सगळे पावडर टाकून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये जाणार आहे, थोडंसं मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये जाणार आहे गूळ. हे बघा, गुळाचं सरबत आहे, त्याच्यामुळे आपल्याला गूळ हा जास्त घालायला लागणार आहे. लिंबाचा स्वाद येईल, इतरही स्वाद येतील, पण गूळ असल्यामुळे गुळाचं सरबत आहे, मग गूळ जास्त लागणार आहे. आता थंड पाणी टाकूया त्याच्यात. हा गूळ मी ब्लॅक गूळ घेतला आहे, देशी गूळ असतो ना तो घेतला आहे. आपण पिवळा पण गूळ घेऊ शकता. हे सगळं मिक्स करायचं आणि मग आपण बर्फाचे खडे टाकूया त्याच्यावर आणखी. हे बघा, जॅगरी लेमन सरबत तयार आहे. तर बघा, दुसऱ्या भागामध्ये आपण 3 सरबतं बघितली. एक कच्च्या कैरीचं सरबत आहे, दुसरं आहे उकडून केलेल्या कैरीचं पन्हं आहे आणि तिसरं आहे जॅगरी लेमन सरबत आहे. हे तिन्ही जॅगरी लेमन सरबतचं असं महत्त्व आहे की आपण पूर्वीच्या काळी आपल्या आजी किंवा आई असं म्हणायची की उन्हाळ्यातून आल्यावरती नुसतं पाणी, थंडात पाणी देऊ नका लोकांना, एक गुळाचा खडा तोंडात द्यायला खायला द्या आणि त्याच्यावरती माठातलं ग्लासभर पाणी द्या असं म्हणायचं. कारण ते गूळ हा आयर्न भरपूर असतं त्याच्यात आणि शक्तिवर्धक असल्यामुळे हे गुळाचं सरबत फार महत्त्वाचं आहे. तिन्ही सरबतं कशी काय वाटली तुम्हाला? आवडली असतील, छान वाटली असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. धन्यवाद.